क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आता नुकतीच MPSC ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2025 पार पडली 11 जानेवारी 2026 रोजी. आपण या परीक्षेचे विज्ञान सायन्स या विषयाचे संभाव्य उत्तर पाहणार आहोत. याआधी आपण भूगोल, करंट अफेअर, इतिहास, अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था याचे संभाव्य उत्तरचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे संभाव्य उत्तर पाहायचे आहेत ते पाहू शकता. आता आपण विज्ञान या विषयाचे संभाव्य उत्तर पाहूया. तर हा डी सेट आहे विद्यार्थी मित्रांनो. एका घरामध्ये 100 वॅट क्षमतेचा पंखा दररोज 10 तास चालवला जातो. 2 50 वॅट क्षमतेचे बल्ब दररोज 5 तास चालवले जातात. जर विजेचा दर प्रति युनिट 5 रुपये असेल तर 30 दिवसासाठी महिन्याचा वीज बिल किती येईल? जर तुमचं कॅल्क्युलेशन कराल तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 225 रुपये एवढा येणार. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणते किरण चुंबकीय साधीनता दिशा बदलत नाही? आपण इंग्लिशमध्ये पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग रे विल नॉट चेंज डायरेक्शन इन अ प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 3 गामा किरण. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभावित दुष्परिणाम नाही आहे? तर कशाच्या? जलविद्युतच्या. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 वायू प्रदूषण याचं संभावित दुष्परिणाम नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मल्का काईट हे डॅश धातूचे मूळ ओर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तांबे, म्हणजे कॉपरचा मॅलाकाईट हा ओर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कॅल्शियम अँड कोरलिन डॅश बंधाने एकत्रित येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार करतात. तर ती आयोनिक बंध म्हणजे आयोनिक बॉन्ड या बंधाने येऊन ते एक बॉन्ड निर्माण करतात. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, पितळ हा डॅश मिश्र धातू आहे? तर पितळ हा तांबा आणि जस्त याचा मिश्र धातू आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कंगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे या विषयी आपल्याला स्टेटमेंट देण्यात आलेले आहे आणि कोणते स्टेटमेंट बरोबर आहे आपल्याला सांगायचं आहे. पहिलं स्टेटमेंट, ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया या गवताळ मैदानात आढळतो. बरोबर आहे. ते स्थलीय आणि शाकाहारी प्राणी आहे, हे पण बरोबर आहे. क स्टेटमेंट का दिलं आहे? पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली असतात आणि मागील पाय लहान व कमकुवत असतात. हा स्टेटमेंट चुकीचा आहे, ह्या क्रॉस केलेला स्टेटमेंट आहे. ड स्टेटमेंट, मादीला भ्रूणपिशवी असते आणि तिला मांसपेशी असतात. तर हा पण स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 अ ब ड बरोबर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, घातक सबस्टेशन मलेरिया डॅश द्वारा होतो हे आपल्याला विचारण्यात गेलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे प्लास्मोडियम फाल्सीपेरम याद्वारा होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, खालीलपैकी कोणता झुऑइड निडरियाच्या संरक्षण आच्छादीन असते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 फायलोझाइड या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, भुंगमुळी व टीका रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सर्कोस्प्रा पर्सोनेटा याच्यामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, मीराबाई जपाला 4 o'clock ही वनस्पती डॅश कुळातील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 4 निकट्राजिनेस या कुळातली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर राहील. त्यानंतर पुढला प्रश्न, शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने करू शकतो? तर आपलं अ आहे रायबोझियम, हे बरोबर आहे. विषाणू चुकीचा आहे, बुरशी चुकीचा आहे आणि प्रोटोझोआ चुकीचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो.
त्यानंतर जोड्या लावाच्या स्वरूपाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण विषाणू रोग्य आणि कारणभूत विषाणू यांचे जोड्या लावा. तर एका साईडला रोग दिलेला, दुसऱ्या साईडला विषाणू दिला. तर एकची जोडी कशाला लागतो? मानवीय इम्युनोडिफिन्स विषाणू. तर एची जोडी 4ला लागतो. तर आपण ऑप्शन पाहूया. तर एचा चौथा फक्त ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर आपला ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहील. तर कांजिया याची जोडी विरेला जोटर विषाणू. लिव्हर डॅमेज व सिरसोसा याच्या जोडी कशाला लागतो? हेपेटायटिस बी विषाणू. आणि रक्तस्रावी ताप याची जोडी डेंग्यू विषाणूसोबत लागतो. तर असे जोड्या बघितलं तर आपलं ऑप्शन क्रमांक 3 बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, मानवीय रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो? तर 55% असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर राहणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषधी कोणते? तर ही औषधी ऑप्शन क्रमांक 1 हेपरिन आहे. तर आपला ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर चालू घडामोडी, त्यानंतर भूगोल, इतिहास, राज्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था या विषयाचे आपण संभाव्य उत्तरचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. यानंतर आपण आपला गणित विषयाचा संभाव्य उत्तरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत हे नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वाचे अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.